देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता दादा यातला विको कमी कर, यातला बेस थोडासा असेल तो काही काढून टाक. तुझ्या याने लाव फक्त आवाज माझा नाही जेवढे मेन झाला. आली या संसारा वठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा आणि सद्गुरु जोग महाराज यांच्या गाथ्याच्या प्रमाणे विठाला सेवा कोणत्या कारणाने आहे तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. स्वर्गीय हरिभक्ती परायण विठ्ठल बाबूराव कडू देशमुख यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळ पुरण आणि आप्तेष्ट नातेवाईक, घरातील सर्व परिवार नातेवाईक सगळे पै पाहुणे यांच्या अनुषंगाने चालू असलेली ही हरिकीर्तनाची एक दिवसीय सेवा, ज्यांच्या निमित्तानं या ठिकाणी येण्याचा योग आला असे आमचे सुरगडे महाराज, बरोबर ना, सुरवडे महाराज, त्यांच्या निमित्तानं तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी मंडळींच्या दर्शनाचा योग आला. बाबांचा परिवार मोठा आहे. परिवार मोठा असला म्हणजे परिवाराची व्यक्तिमत्वाची जबाबदारी ही तुमच्या आमच्या अंगावरती जास्त असते. जबाबदारी स्वीकारणं हे व्यक्तिनिष्ठ व्यक्तिमत्वाचं काम कोणी ना कोणीतरी करत असतं. क्षेत्र कोणतंही असू द्या, पण जबाबदारी जर स्वीकारणारी व्यक्ती, त्या जर काळातली, त्या जर घरातली, त्या जर व्यक्तिमत्वातली, किंबहुना त्या जर संप्रदायातली जर व्यक्ती तुम्हाला आम्हाला सोडून गेली, तर ती जबाबदारी सांभाळणं किंबहुना त्या स्वरूपाची जबाबदारी पेलवणं हे आहे तोपर्यंत त्या काळामध्ये शक्य होत नाही. मला सांगितलं बाबांनी, आळंदी पंढरीची वारी होती, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ होती. कीर्तन कोणाचंही असू द्या, टाळ घेऊन माणसाने उभं राहावं, टाळ घेऊन बाबांनी उभं राहावं. ज्ञानोबराय बोलता, टाळा टाळी लोपला नाद, अंगी मोराला चंग. परिणाम भोग भोगिताची आटला भेद, ज्ञाना गिळो निघावा बोलुगा, कैसा वासुदेव बोलतो बोल. नुसतं टाळ गळ्यामध्ये घेऊन राहणं मजा नाही. टाळ गळ्यामध्ये घेऊन वाजवल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला आम्हाला काय लाभ होईल, ज्ञानोबरांनी तुमच्या आमच्यासाठी पुरावा दिला. कीर्तन कोणाचंही असू द्या, गळ्यामध्ये टाळ घ्यावा. गावामध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, सगळ्यांशी गोड व्यक्तिमत्वाने बाबांनी वागायचं. पण आज 1 वर्ष झालं बाबांनी इहलोकाची यात्रा संपवली आणि आपलं परिभ्रमण भगवंताच्या चरणावरती समर्पित केलं. ऐका, माणूस म्हणून जर या मृत्यू लोकामध्ये तुम्ही जन्माला आला असेल ना, एक ना एक दिवस तुमचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांचा अगोदरच होतो, तो सुद्धा बुद्धीचा विनाश काले विपरीत बुद्धी. पण माणसाने बुद्धीचा विनाश होणार हे निश्चित जरी असलं तरी समाजाचा, कालवशाचा एक ना एक दिवस कालवश आपण सगळेच होणार आहोत. पण आज भगवंताच्या नियमाला अनुसरून गेल्या 1 वर्षापूर्वी बाबांनी या स्थितीला इहलोकाची यात्रा संपवली आणि परलोकामध्ये आपलं परिभ्रमण केलं. ज्ञानोबराय पुरावा देतात, जैसे चरण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरादे स्वीकारीजे चैतन्यनाथे. जर परमार्थाची भूमिका, ज्ञान वयाची जर भूमिका, परमार्थाचा साठा घेऊन जर आपल्याला भगवंताच्या चरणावरती जर समर्पित होता येत असेल, आणि आज जर श्राद्धाच्या निमित्तानं हरी कीर्तनाची जर सेवा घडत असेल, किंबहुना अन्नदानाची सेवा घडत असेल, ज्ञानदानाची जर सेवा घडत असेल, तर निश्चित स्वरूपाने बाबांचा इहलोकाची यात्रा भगवंताच्या चरणावरती समर्पित झालेली असावी. विठ्ठला आयोजन 1च दिवसाचं आहे, पण कार्यक्रमाचा माहोल, कार्यक्रमाचं वातावरण पाहून असं वाटतंय कमीत कमी 2-4 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे.
ज्यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं नियोजन केले आमचे सुरगडे भाऊ, ज्यांच्या अचुंबित हाताने पखावजाची सेवा करावी, ज्यांच्या कंठमुक्त गायनाने तुम्हा आम्हाला ललांभूत करावं आणि नाद ब्रह्माचं आवर्तन ज्यांनी तुमच्या आमच्या समोर आता गोड गळ्याने गायलं आणि ज्यांच्या पखावजाते आपल्याला ऐकायला मिळालं, आपल्या भागाचं भूषण असणारे श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य शुभमजी महाराज उगले गुरुजी या ठिकाणी आहेत. हरिभक्तीपरायण रामहरी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज आहेत. दोन्हीही गायक, दोन्हीही वाजवणारे किंवा सगळेच टाळकरी मंडळी असू द्या, विनेकरी बाबा असू द्या, पेटी मास्तर असू द्या, सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावनेतून दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझ्या पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझ्या पायावरी, राहो निरंतर संतांच्या, 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 राहो निरंतर. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतर संतांच्या, राहो निरंतर संतांच्या, राहो निरंतर संतांच्या, हे पायावरी, राहो निरंतर संतांच्या, राहो निरंतर संतांच्या, राहो निरंतर संतांच्या. मस्तक हे पायावरी नाही, मस्तक माझा पायावरी, राहो निरंतर संतांच्या. तुकोबाराच्या अभंगाची अनुभूती तुम्हा आम्हाला प्रत्येकाला येत असते. एक दिवसीय सेवा आहे आणि पुण्यस्मरणाची सेवा आहे. पण ऐका, पुण्यस्मरण जरी असलं तरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये यथाकथित स्वरूपाने येणार आहे. 13व्याचा विधी असू द्या, दशक्रियेचा विधी असू द्या, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने का होईना तुमच्या आमच्या जीवनाचा हा विधी हा ठरलेलाच आहे. पण ऐका, तुम्ही आपण वर्ष श्राद्ध करतो, तुम्ही आपण पुण्यस्मरण करतो, याच्यामध्ये नवल नाही दादा. माझ्या पांडुरंग परमात्म्याने ज्या कृष्ण मंदिरामध्ये आपण आज ही सेवा समर्पित करतोय, त्या माझ्या कृष्ण परमात्म्याने सुद्धा बाबा पुण्यस्मरणाचं काम केलेलं आहे. प्रसंग खूप ऐकण्यासारखा आहे, प्रसंग फार गोड आहे. गुजरात प्रांतामध्ये सगळ्यांना संत माहिती आहेत, संत नरसिंह मेहता. संत नरसिंह मेहत्यांच्या घरी वडिलांचं पुण्यस्मरण आलं. आता काय करावं काही कळेना. कोण नरसिंह मेहता? ज्यांनी अविरतपणाने श्री कृष्ण परमात्म्याची अवलिया स्वरूपाने भक्ती केली. एवढं भक्तीचं माध्यम की नरसिंह मेहता जर पूजेला बसले तर कृष्ण परमात्म्याने त्यांना चंदन उगाळून देण्याचं काम करावं, एवढी सेवा आमच्या नरसिंह मेहत्यांची बरं का. कोण नरसिंह मेहता? हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे हरे, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे रामचंद्राजींचं गुणगान गावं, ज्यांनी अविरतपणाने माझ्या कृष्ण परमात्म्याचं चिंतन करावं. आणखी कोण हो? वैष्णव जन तो, सगळं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. ज्यांनी या पदकाव्याची रचना केली असे नरसिंह मेहता. पण ऐका, आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण जवळ आले आणि घरामध्ये काय हो, संत महात्म्यांची जर आपण घराची परिस्थिती जर पाहिली, दरदरीत माझ्या रांदियेल्या कन्या, घरी मोडकिया माझा मुख शुद्ध तुका म्हणे मी दुर्बळ, पाहुणे घरासी याजी आले ऋषिकेशी. काही नाहीये संतांच्या घरामध्ये. अगदी नरसिंह मेहत्यांचे बंधू घरी आले आणि घरी आल्याबरोबर आपल्या भावाला
म्हणजे नरसिंह मेहत्यांना सांगितलं, ऐक रे नरसी, एक नाही दोन नाही, आतापर्यंत 12 वर्ष मी माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण करत आलोय, परंतु ऐक, यंदाच्या वर्षी वर्ष श्राद्ध, यंदाच्या वर्षी पुण्यस्मरण हे तुला करायचंय. पण ऐका, नरसिंह मेहत्यांची मात्र त्या ठिकाणी सकाळच्या पारी पूजा चाललेली होती आणि पूजामध्ये करत असताना कृष्ण परमात्म्याचं चिंतन चाललंय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पण ऐका, जसा आवाज बंधूचा ऐकला तशी नरसिंह मेहत्यांची धर्मपत्नी तिथं आली. काय झालं, कशाला आरडतात? त्यांनी सांगितलं, अगं आई, आतापर्यंत आम्ही आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण करत आलोय, परंतु यंदाच्या वर्षी नरसीला म्हणतो तुझ्या बापाचं पुण्यस्मरण कर. त्यावेळेस नरसिंह मेहत्यांच्या पत्नीने सांगितलं, बाप कुणाचा आहे? दोघांचं आहे ना. पण आई, आतापर्यंत मीच फक्त त्याचा वर्ष श्राद्ध करत आलोय, यंदा माझ्याच्याने काही जमणार नाही. कुणाही नरसी मोठमोठ्याने मात्र बंधू बोलायला लागला. पण आपली धर्मपत्नी असते महाराज, जर आपला नवरा परमेश्वराची जर पूजा करत असेल, जर आपला नवरा एखाद्या कामामध्ये असेल, जर आपला पतिराज एखाद्या कामामध्ये असेल, तर ते बाहेरून येणाऱ्या माणसाला सांगते, थांबा जरा मी त्यांना बोलवते. मोठमोठ्याने तो बोलायला लागला. त्याने सांगितलं, कशासाठी एवढं बोलता? त्यांची पूजा झाली की मी त्यांना सांगते की तुमचे भाऊ आले होते. नाही नाही, सांग तू त्याला आता लगेच माझ्या समोर घेऊन ये. असं म्हटल्यानंतर महाराज ती सुद्धा वैतागली. मी तुम्हाला सांगते त्यांची पूजा चालली, तुम्ही ऐकत नाही. माझ्याकडे लक्ष द्या, त्यांची पूजा चालली, तुम्ही ऐकत नाही. त्यावेळेस महाराज नरसिंह मेहत्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं, जा आम्ही करतो पुण्यस्मरण, काय तुम्हाला करायचे ते करा. एवढाच बाबा फक्त सुरगुडे बाबा शब्द ऐकला. शब्द ऐकल्याबरोबर नरसिंह मेहत्याच्या भावाने प्रत्येक गल्लीमध्ये जायचा, प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचायचा आणि प्रत्येकाला आरडून सांगायचा, ऐका रे, यंदा वडिलांचं पुण्यस्मरण माझ्याकडे नाहीये, माझा नरसिंह नावाचा भाऊ आहे, त्याच्याकडे पुण्यस्मरण आहे. सगळ्या गावकऱ्यांनी त्याच्याकडे जेवायला जायचं. पण मला नरसिंह मेहत्यांची काय हो परिस्थिती, एक वेळचं जर अन्न त्यांना खाण्यासाठी मिळालं तर संध्याकाळी काय खावं याची चिंता, पण करायचं काय महाराज. पूजा आटोपली आणि पूजा झाल्यानंतर धर्मपत्नीने सांगितलं, पतिराज, तुमचे बंधू या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं यंदाचं पुण्यस्मरण तुम्हाला करावं लागेल. पण तू काय त्यांना सांगितलं? तिने सांगितलं, काय करू मी? त्यांना सांगितलं यंदाचं पुण्यस्मरण आम्ही करतो. एवढा शब्द ऐकला तर नरसिंह मेहत्यांच्या डोळ्यामध्ये दादा पाणी तयार झालं. अगं, आता सकाळी भाकरी जर खाल्ली तर संध्याकाळी काय खावं याची आपल्याला चिंता, आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण आपण कसं करायचं एवढी मोठी चिंता. पण सांगितलं, मी आता शब्द दिलाय, ऐका, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट हे प्रत्येकाला पूर्ण करावेच लागतात. तुम्हाला आम्हाला सगळ्याला त्याचा अनुभव आहे, काही ना नाही तो, पण असू द्या. विठाला स्त्री हट्ट म्हणून नरसिंह मेहत्यांच्या धर्मपत्नीने सांगितलं, काहीही करा, पण असं पुण्यस्मरण करायचं की तुमच्या भावाने आतापर्यंत जेवढ्या लोकांना जेवायला घातलं ना, त्याच्यापेक्षा आपण काहीतरी आगळं वेगळं करायचं. पण अगं करायचं कसं? आपण तर त्याने तर अख्ख्या गावामध्ये सगळ्या लोकांना तर दिवंडी पिटवलीस, बोलायचं कसं, करायचं कसं? महाराज, आपल्या पतीचं संरक्षण जर करणारी कोण असेल ना, तर ती धर्मपत्नी आहे. आपल्या पतीचा जर प्राण वाचवण्याची जर कोणामध्ये शक्ती असेल ना, तर ते फक्त एका पतिव्रते स्त्रीमध्ये आहे. फक्त ती पतिव्रता असावी, पतिव्रता नसावी. माझे शब्द थोडेसे कळून घ्या. कारण एका पतिव्रता स्त्रीनं जर काय केलं असेल, उगवणाऱ्या सूर्याला राजा थांबवलं, अहिल्या द्रौपदी तारा, सीता मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकी नाशनम. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे
पतीची देवावरी सत्ता, सांगितलं काहीही करा पण तुम्हाला मात्र हे यंदाचं पुण्यस्मरण करावंच लागेल. महाराज परिणाम नरसिंह मेहतेने आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, अगं माझ्याकडे काय आहे तुला माहितीच आहे, माझ्याकडे काही सुद्धा नाही, कोणत्या अधिकाराने मी पुण्यस्मरण करू आणि 4 लोकांना जेवायला घालू. पण आपल्या पतीची लाज वाचवायची होती म्हणून धर्मपत्नीने काय केलं ऐका महिला मंडळ. धर्मपत्नीने आपल्या लग्नामध्ये आपल्या वडिलांनी कानातल्या कुडक्या केल्या होत्या. कुडक्या आता नाही त्या कुडक्या राहिल्या, आता कानात वेल आले. घराला वेल आणि कानाला वेल शोभूनच दिसतात महाराज. पण ऐका कुठेतरी कोपऱ्यामध्ये दिवळीमध्ये ते कानातल्या कुडक्या पडल्या होत्या. धर्मपत्नीने त्या आणल्या आणि आपल्या पतिराजाच्या म्हणजे नरसिंह हे त्यांच्या हातावरती ठेवल्या. का आपण पुण्यस्मरण करतोय ते ऐका. जर देव आपल्या भक्ताच्या वडिलांचं जर पुण्यस्मरण करत असेल तर आपण आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण का करू नये. म्हणून ऐका कानातल्या कुडक्या आणल्या आणि नरसिंह हे त्यांच्या हातावरती दिल्या. काय हे धर्मपत्नीने सांगितलं, माझ्या वडिलांनी माझ्या लग्नामध्ये हा दागिना मला दिला होता, हा दागिना मोडा. पण आपल्याला मात्र आपल्या सासऱ्यांचं तुम्हाला तुमच्या वडिलांचं पुण्यस्मरण करावंच लागेल. त्या कानातल्या कुडक्या घेतल्या, सोनाराच्या दरबारामध्ये गेल्या. सोनार आणि जे काही 4-5 पैसे मिळतील तेवढे काही दिलं. तेवढा कुठं तेव्हा सोन्याला भाव होता. जे काही 4 पैसे होतील तेवढे दिले. त्याच्यामध्ये जेवढं काही सामान घेता आलं तेवढं सामान मात्र नरसिंह हे त्यांनी घेतलं. घरी आले, आपल्या धर्मपत्नी जवळ ते सगळं सामान दिलंय. 2 दिवसावरती वर्ष श्राद्ध आलंय, घरी सगळं सामान आलं. सगळं सामान धर्मपत्नीने बाहेर उघडून पाहिलं पण त्याच्यामध्ये तूप मात्र काही नव्हतं. ऐका बरं, तूप अलीकडच्या काळामध्ये तुपाची तर एवढी बिकट परिस्थिती चालू आहे. आपण जर शुभम महाराज गुरुजी एखाद्याला म्हटलं ना तूप आणा, बाई म्हणते चूप चूप, अजिबात नाही खायचं तूप. मावशी जरा तूप वाढा ना. मावशी सुद्धा काही काही एवढे डेंजर असतात. कृष्ण महाराज एका मावशी आम्हाला तूप वाढलं. म्हणलं बरं बा, बरं आपल्याला तूप मिळते वारीच्या वाट्याने का होईना. मावशी एवढी हुशार हो तूप वाढायला. तिने तुपाची वाटी हातामध्ये घेतली, दाबण घेतलं. मी तर निम्मा घाबरलो, म्हणलं दाबणाने आता टोची ती का काय सांगता येत नाही. आले यांच्या मनात देवाचे चालेना तर आपलं कधी चालावं. त्या दाबणाने मारायचे, दाबण तुपामध्ये बुडवायचं, फक्त भातावर लावायचं. लय महाराज अवघड काम आहे. पण ऐका धर्मपत्नीने सांगितलं एवढं सगळं सामान आणलंय मला मान्य आहे पण याच्यामध्ये तूप नाही. अगं तुपाला पैसे राहिलेच नाही. पैसे राहिले नाही, गावामध्ये भीक मागा पण तूप मला दिसलंच पाहिजे. खाईन तर तुपाशी, नाही तर महाराज काय देवाच्या मनामध्ये चालतंय हो. एवढी माझ्या संत नरसिंह मेहतेने कृष्ण परमात्म्याची सेवा केली आणि त्याच्याच नावासाठी जर नरसिंह मेहत्यांच्या हातामध्ये तुपासाठी वाढणं यावं आणि धर्मपत्नीने सांगावं जा आणि गावामध्ये भीक मागून आणा, काय शोकांती काय महाराज परमार्थाची. पण खरं सांगू का, जर तुम्ही खरा मन लावून जर परमार्थ करत येत असेल ना तर तुमच्या जीवनामध्ये संकट देणाराही तोच आहे आणि संकटातून तारणारा सुद्धा बाबा तोच आहे. हातामध्ये वाडगं घेतले दादा. एका दुकानदाराच्या समोर गेले. दुकानदार मामा 2 दिवसा वडिलांचं पुण्यस्मरण आले, थोडं तूप मिळेल का. हातामध्ये वाडगं घेतलं दुकानदाराने. घरामध्ये गेला, त्याच्यामध्ये तूप भरलं. हातामध्ये देण्याच्या अगोदर म्हटला नरसिंह पैसे रे. आता पैसे म्हटल्यानंतर माझ्या संत महात्म्यांनी माझ्या नरसिंह मेहतेंनी मात्र मान खाली घातली. पैसे नाहीयेत, माफी असते. पण ऐका दुकानदार म्हटला पैसे नाहीत, कुठं गेले तुझे पैसे. घडलेला सगळा प्रसंग सांगितला. वडिलांचं पुण्यस्मरण आले, काय करू. अरे खिशामध्ये एक दमडी नाही, बापाचं पुण्यस्मरण करतो, तूप न्यायला आला. अजिबात तूप मिळणार नाही. आहे तेवढं तूप ओतून घेतलं, हातामध्ये मोकळं वाडगं दिलं. जा दुसरीकडे कुठं मिळायचं तिथं मिळवून घ्या. 2-3 दिवस महाराज फिरण्यामध्ये गेले. वर्ष श्राद्धाचा दिवस उगवला. काय करावं, तूप काही कुठे मिळेल. पण सरते शेवटी एका दुकानदारापाशी गेले. त्या दुकानदाराला विनंती केली, बाबा वडिलांचं पुण्यस्मरण आहे आज,
निदान आज तरी मला तूप घालामध्ये येऊन गेलं पाहिजे, तरच 4 लोक माझ्या वडिलांच्या नामस्मरणाने, वडिलांच्या नावाने 4 लोक जेवतील. मला तूप द्या. पण ऐका, देवाला काळजी असते दादा. आपल्या भक्ताचं संरक्षण करणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही, माझ्या कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये आहे. महाराज हातामध्ये वाडगं घेतलं आणि सांगितलं, तुम्हाला तूप पाहिजे ना, माझ्या दारामध्ये तुम्हाला हरिकीर्तन करावं लागल, तरच तुम्हाला तूप मिळेल. हरिभक्ताला काय हो महाराज, अवकाश फक्त सांगायचा खोटे. लगेच हरिचिंतनाला सुरुवात. रजनी हाचे धंदा गोविंदाची पवारे, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. लगेच विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, भजन सुरू. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. महाराज 2 तास भजन चाललंय, पण त्याच दिवशी पुण्यस्मरण करावं काय? मध्यान काळ जवळ आलाय, 12 12:30 वाजत आले. काय करावं? चिंता पडली माझ्या कृष्ण परमात्म्याला. मग महाराज कृष्ण परमात्म्याने नरसिंह मेहत्याचं रूप घेतलं आणि दरवाजा ठोकला. दार उघड, मी आलोय. आपल्या पतिराजाचा आवाज ऐकला, पण होतं कोण हो? बोला की. माझा कृष्ण परमात्मा होता. माझे पतिराज आले. दार उघडल्याबरोबर महाराज जैशी लाखांनी माशी अशी धावून गेली अंगावरती नरसिंह मेहतेच्या. कळतंय का? डोक्यावर बिका पडला का काय? आज तुमच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, 2 दिवस तुम्ही तूप आणण्यासाठी गेले, अजून काय तुम्हाला इतका वेळ कसा गेला? अगं नुसतं तूप आणण्यासाठी गेलो नाही, जरा बाहेर बघ. जसं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले. बाहेर बघ म्हटल्यानंतर महाराज 2-3 एकराचा भला मोठा मंडप, हे अशी जेवायला देवाची तयारी, असे ओमकार दादाची माईक सिस्टीम, हे असं भजन, असं कीर्तन. जेवायला महाराज साध्या पत्रावळ्या नाहीत, सोन्याची ताट, सोन्याच्या वाट्या, चमचे सुद्धा सोन्याचे. मी चमच्यांचं सांगतोय, चमचे सुद्धा सोन्याचे. अगं एवढं करण्यासाठी माझे 2 दिवस गेले. बर 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 महाराज, तूप होतं किती माझ्या देवाजवळ? अरे माझ्या उपमन्यूनी फक्त 1 ग्लास दुधाचा मागितला, अख्खा सागर दुधाचा दिला. इथं मात्र चपातीलाही तूप, भातातही तूप, वरणात पाणी नाही, वरणात बी तूप. एवढी मोठी जंक्शन तयारी. सगळे लोक जेवायला बसले. संकल्प सोडला, ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिनः यत् करोषि यदश्नासि यज्जिहोषि तदासि यत् तपस्यासि कौन्तेय तत्पुरुषम दर्पणम पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. अशा महाराज पंक्ती जेवायला बसल्या आणि लोकांनी हात धुतले. नुसते ताटात हात धुवू नका, ताट मी स्वच्छ करतो. ताटही घरी घेऊन जा, सोन्याच्या वाट्याही घरी घेऊन जा आणि चमचा सुद्धा घरी घेऊन जा. एवढं महाराज मोठं नियोजन केलं. गावातली बारकी बारकी पोरं रोडनी चालायला लागले आणि नरसिंह मेहत्यांचे बंधू आले आणि पाहिलं, काय रे पोरं हे सगळं पुढं? ओय दादा, तुला कळतं का? आज तुमच्या वडिलांचं पुण्यस्मरण. तुमच्या भावाने साधा सुद्धा बेत नाही केला, श्री बालाजीचा बेत केलाय. तर हे श्री बालाजी म्हणजे नेमकं काय? श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी आणि श्री बालाजी जी म्हणजे जिरा राईस भात. अशी मोठी तयारी केली आणि त्याचाच हा प्रसाद आम्हाला. काय कळे ना महाराज. पण ऐका, मध्यान काळ निघून गेला, सगळ्या लोकांची जेवण झाली. आता मात्र नरसिंह मेहता घरी आले आणि घरी आल्यानंतर पाहिलं सगळं. कृष्ण परमात्मा नरसिंह मेहत्यांच्या रूपाने होता. आईसाहेबांना सांगितलं, आईसाहेब टाका जरा पात्र वगैरे टाका, मी नदीला स्नान करण्यासाठी जातो, शुचिरभूत होऊन येतो, आपण सगळेजण जेवण करू.
महाराज नदीला स्नान करण्यासाठी जे माझे कृष्ण परमात्मा नरसिंह हे त्यांच्या रूपामध्ये आले होते ना ते गेले. इकडं भजन संपलं. आता मात्र काही कळेना. आता जर मी घरी गेलो तर माझी धर्मपत्नी मला बोलेल. या उद्देशाने नरसिंह मेहता धावत पळत घरापर्यंत आले आणि आपल्या धर्मपत्नीला आवाज दिला, अगं मला खूप यायला उशीर झाला, खूप यायला मला उशीर झाला. हा असं काय बोलता तुम्ही? सगळा घडलेला प्रसंग तिने सांगितला. नरसिंह हे त्यांचे डोळे दादा डबडबायला लागले. काय माझ्यावरती संकट आलं आणि माझ्या कृष्ण परमात्म्याने ते संकट आलं. कुठे माझा कृष्ण परमात्मा? तिकडे नदीला स्नान करण्यासाठी गेलाय. नदी ज्या ठिकाणी नदी होती नरसिंह मेहता तिथपर्यंत पोहोचले. देव मात्र काही आता दिसेना. देवाला आवाहन केलं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिविज्ञानगम्यं. देवा, माझी लाज राखण्यासाठी तुम्ही आतापर्यंत माझ्या घरी येऊन गेला. आज मात्र मी तुम्हाला विनंती करतो, पुन्हा तीच लाज राखण्यासाठी तुम्हाला माझ्या घरी जेवायला यावं लागेल. देवाला महाराज त्या ठिकाणी प्रगट केलं. नरसिंह मेहत्यांनी देवाच्या हातालाही धरलं, घरामध्ये घेऊन आलं. तर महाराज देव घरा आला, भक्ती सन्माने पूजला. हे महाराज बसायला पाठ, टेकायला पाठ, अगरबत्त्यांचा घमघमाट, ताट तयार केली. आणि देव होता महाराज. नटतो येण्याची नटावा, खेळतो येण्याची खेळावा. सहज धर्मपत्नीला, नरसिंह मेहतेच्या धर्मपत्नीला म्हणला, का हो दादांच्या बंधूला बोलवा ना जेवायला. एवढा शब्द ऐकल्या बरोबर धर्मपत्नी नरसिंह मेहत्यांची अशी चिडली महाराज, अरे देवा, दृष्ट बुद्धी देण्याचं काम कुणाचं? तुझंच की रे. आणि चांगली सुद्धा बुद्धी देण्याचं काम कुणाचं? तुझंच. आणि पुन्हा तू त्याला बोलवण्यासाठी सांगतो? नाही, बोलव. महाराज देव असे जेवायला बसले. उजव्या हाताला नरसिंह मेहता बसणार आहे, डाव्या हाताला मात्र नरसिंह मेहत्यांचा बंधू बसणार आहे आणि समोर मात्र धर्मपत्नी बसणार आहे. नरसिंह मेहता म्हटले, मी जातो आणि माझ्या बंधूला बोलावून घेऊन येतो. दार उघडल्याबरोबर बंधूने नरसिंह मेहत्यांना लोटांगण घातलं. आणि लोटांगण घातल्यानंतर, नरसिंह माझं चुकलं रे, मलाच माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण तुला स्मरण करून किंवा आपण दोघांनी जर मिळून केलं असतं तर आणखी त्या मोठ्या स्वरूपाने आपल्याला करता आलं असतं. पण माफ कर दादा, माझ्याकडून ते झालं नाही. अरे आतमध्ये तर चल. आतमध्ये गेल्यानंतर महाराज मध्य अग्रभागावरती कृष्ण परमात्मा बसलेत. एका बाजूला नरसिंह मेहत्यांसाठी ताट आहे, एका बाजूला बंधूसाठी ताट आहे. मला सांगायचा भाव असा, ज्याने संत महात्म्यांना त्रास देण्यासाठी प्रयत्न केला त्याला दृष्टी बुद्धी देणारा काम कुणाचं हो? माझ्या कृष्ण परमात्म्याचं. पण ऐका, माझ्या भक्ताचा सोहळा मोठा केला, माझ्या भक्ताची लाज त्या ठिकाणी राखली. आणि ज्याने माझ्या भगवंताला, ज्याने माझ्या संत महात्म्यांना त्रास दिला, अशा सुद्धा त्रास देणाऱ्या माणसाला सुद्धा माझ्या कृष्ण परमात्म्याने कडेला जेवायला बसलं. जर वडिलांचं पुण्य स्मरण केलं, जर देव घरी जेवण्यासाठी येत असेल, मग आज कुणाच्या का रूपाने होईना, आज माता मावल्यांच्या का रूपाने होईना, कडू पाटलांच्या घरामध्ये बाबांच्या पुण्यस्मरणाने का होईना, कोणत्याही मूळ स्वरूपाने आज मात्र माझा कृष्ण परमात्मा भोजन करून गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आमच्यासाठी रुजू करून ठेवली असेल तर आपण मात्र ते पुण्य स्मरण करावं. पण ऐका, माणूस म्हणून जर तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला असेल तर प्रत्येकाच्या जीवनाची नौका सुखापासून दुःखापर्यंत आणि दुःखापासून सुखापर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालू आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार चालू आहे. पशुआदिकांचं जीवन घ्या, मानवी मनुष्याचं जीवन घ्या, प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार नित्यक्रमाने चालू आहे. पण ऐका, त्याच्यामध्ये सुद्धा माणूस म्हणून जर तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला असेल ना तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये किती चढ उतार येतो. या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनाचे चढ उतार पाहायला मिळाले.
पहिलं गुरुजी निस्ती मसाला हास्य शिंक जरी आली तरी लोक काय म्हणायचे सत्य आहे बरं का. आणि आता गेल्या काळामध्ये शिंक आली तर नांगो रे बाबा. घरातल्या माणसाने सुद्धा दुरावा केला हो. पण ऐका, सगळ्या लोकांनी जरी दुरावा केला तरी ज्याला वाचवायचंय त्याला माझ्या कृष्ण परमात्म्याने दुरावा केला का हो. जन्म मरण जर कुणाच्या हातामध्ये असेल ना तर माझ्या कृष्ण परमात्म्याच्या हातामध्ये. पण ऐका, त्याने सुद्धा मात्र मर्यादा ठेवली. जर आपला जन्म मरण नीट व्हावा असं वाटत असेल तर त्या कृष्ण परमात्म्याने एक मर्यादा ठेवली. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये बोलतात, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारे मे जन्म मरण. या लागे शरणागता शरण्य मीची ऐकू केले कर्म झाले तेचे भोगाले आणि त्या पद्धतीने तुम्हा मला जन्मालाही यावं लागतं. आणि जन्म झाल्यानंतर मात्र कर्माच्या गतीप्रमाणे जन्म घ्यावा आणि कर्माच्या गतीप्रमाणे तुम्हा मला मरण यावं. ज्ञानोबा बोलतात, केले कर्म झाले तेचे भोगाले उपजले मेले ऐसे किती. किती गेले हो, आता गेला पण गेला संत महात्म्याने म्हणून पुरावा दिला. उठा उठा जागा पाठी भयाली मोठी. राजा हो, उठा आणि जागे व्हा. तुमच्या पाठीमाग भय लागलंय भय. महाराज, आम्ही तर कशालाच भेट नाही हो. आमच्या पुढे जरी नाग आला थोडं आम्ही बाजूला सरू, पण आम्ही भेटणार नाही. आमच्या जीवनामध्ये सुखाचा प्रसंग येऊ द्या, आमच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग येऊ द्या, पण आम्ही मात्र कधी भेट नाही हो. महाराजांनी सांगितलं कशाला भेट नाही तेच मी तुला पाहतो. मग महाराज, कशाला आपण भ्यावं हे सुद्धा संत महात्मे आपल्याला सांगतात. एक, जन्माला आपण भ्यावं आणि दुसरं म्हणजे काळाच्या सत्तेला आपण भ्यावं. कधी हो काळ तुमची आमची वाट पाहणार नाही हो, पण आपल्याला मात्र अवकाश आहे. अवकाश घडे घडे काळ वागयाची पाहे आजवण किती आहे अवकाश. आणि खरं सांगू का, देवाने हे वेगळंच काम करून ठेवले. जर तुमचं आमचं मरण जर तुम्हाला मला कळालं असतं ना तर आज मात्र माणसामध्ये दादा भांडणं झाली नसती. आज भजनकऱ्यांमध्ये चार पटवत झाले नसते. आज भजनकऱ्यांमध्ये वाटोळे झालं नसतं. घरामध्ये सुद्धा दादा मतभेद कधी झाला नसता. पण कधी जर तुमचं आमचं मरण जर कळालं असतं तर मी लगेच तुम्हाला सांगितलं असतं, ऐका हो पुराणवाले, माझं मरण या दिवशी आहे.
मग तुम्ही माझ्यासाठी वरण किती चांगलं कराल ना. हे पुरणवाल्यांना कळलं तर ठीक आहे. विठाला देवाची लीला महाराज. तुमचं आमचं मरण तुम्हाला मला कळलं नाही, पण संत महात्म्यांना मरणाची व्याख्या कळाली आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे ललकारे केले. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, संत महात्म्यांना त्यांचं मरण कळलं, किंबहुना तुमचं आमचं मरण आम्हाला कळलं नाही. हा आपल्या दुरोक्ती नावाचा दोष लागला आणि किंबहुना हातातून आपल्याकडून भल्या मोठ्या चुका घडल्या. पण ऐका, काय काय चुका आमच्या जीवनामध्ये घडल्या हो. अहो, ज्या कृष्ण परमात्म्याने तुम्हा आम्हाला जन्म दिला त्या कृष्ण परमात्म्याला आपण विसरलो महाराज. दुर्लभ नरदेह पावला, प्राणी देवासे विसरला. कारण काय हो, सुख मागिले संसारी, जावनी पडला अघोरी. आपण संसार नावाच्या गोष्टीमध्ये सुखाचा अभिलाष शोधण्याचा प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत कोणाला सुख मिळालंय का? बोला गे. आम्हाला सुख आहे वय, सकाळी 7 वाजता उठावं, कुरणला यावं, संध्याकाळी वेल्ह्याला जावं, सुख आहे वय? नाही 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 नाही, अजिबात सुख नाही हो. पण महाराज, सुख मिळवण्यासाठी सगळ्या लोकांनी प्रयत्न केले, जीवाने प्रयत्न केला. सुख मिळवण्यासाठी देवाने प्रयत्न केला आणि सुख मिळवण्यासाठी संतांनी प्रयत्न केला. 2 व्यक्तिमत्वांना सुख मिळालं, पण जीवाला मात्र काही सुख मिळालं नाही. का जीवाला सुख मिळालं नाही? सर्व सुखाची आस जन्म गेला, सर्व सुखाची आस जन्म गेला. माया वेष्टीला जीव माझा. सुख मिळवण्यासाठी आपण आतापर्यंत इतके प्रयत्न केलो, पण सुखाचा भास झाला का सुख मिळालं? भास झाला तो आम्हाला. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता येवडे. इतकं तुमचं आमच्या जीवनामध्ये दुःख भरलंय, इतकं दुःख भरलंय, तरी सुद्धा देवाला आपण आपलं करतोय का?
नाही ना महाराज. आतापर्यंत किती कीर्तनकार आले, किती प्रवचनकार येऊन गेले. होय, देवाला आपलंस करा, देवाला आपलंस करा. पण देव काय सहजासहजी मिळणार आहे का? नाही ना महाराज. तुकोबारांनी समाजाची नाडी पहिली नाडी. समाजाला रोग झालाय म्हणे, रोग. साधा सुद्धा कोरोना नाही, भयंकर रोग झालाय. कोणता हो? महामारीचा आजार लोकांना झालाय. कोणता? भवरोग. भव म्हणजे संसार आणि रोग म्हणजे रोगच. संसाराला येतात आणि पुन्हा मरतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे आणि कृपया पारे पाहे मुरारे. अरे जन्माला येतोय, पुन्हा मरतोय, पुन्हा जन्म, पुन्हा मरायचं. किती वेळा? किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी. देवाला आपण शरण जातो, पण देव मिळवणं दादा हो सोपं नाही. पण तरी सुद्धा महाराजांनी मात्र तुम्हा आम्हाला देव मिळवून दिला. कशाच्या स्वरूपाने? सुखाच्या भासाच्या स्वरूपाने. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. देवाशिवाय सुख नाही, सर्व सुखाचे आगमन पापर तुम्हा देवेवर. देवाशिवाय तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुख मिळणार नाही. म्हणून जीवाने प्रयत्न केला सुख मिळवण्याचा, जीवाला सुख मिळालं नाही. संतांनी प्रयत्न केला सुख मिळवण्याचा, संतांना मात्र सुख मिळालं. देवाने सुद्धा सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, पण देवाला सुद्धा सुख मिळालं नाही. पण संतांच्या घरी मात्र त्याला सुख मिळालं. ज्या सुखा कारणे देव वेरावला, आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आ वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. पण हरी कीर्तन असू द्या, नाम संकीर्तन असू द्या, सुखाची अभिलाषा, वैराग्याची तितिक्षा तुमच्या आमच्या जीवनामध्ये येते. म्हणून देवाने सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, देवाला सुख मिळालं. संत महात्म्यांनी सुख मिळवण्याचा प्रयत्न केला, संत महात्म्यांना सुख मिळालं. ते सोयरे माझे सज्जन सांगाती, पाय आठवते विठोबाचे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणचे देव होय गुरु, पढे देव भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. देवा, अंतिम स्वरूपाला आम्ही तुझ्या चरणापाशी समर्पित होणार. नुसतं होणार नाही, या देहाने आम्ही तुझ्या समोर येणार. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन या निज धामा गेले, निळामने सकल संता तोषविले. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकाराम. निळोपरांनी आमच्या तुकोबरांची मरणाची चिकित्सा त्यांच्या दारामध्ये प्रगट केली. नुसते महाराज गेले नाहीत, देहाला घेऊन गेले. पण ऐका, जात असताना मात्र सगळ्या समाजाला आमच्या संत महात्म्याने सांगितलं, दादा हो, जागे व्हा, उठा आणि परमेश्वराचं स्मरण करा. म्हणून पहाटे 4 वाजता आपण काकड आरतीच्या माध्यमातून देवाला उठवण्याचा प्रयत्न करतो. पण देव कधी झोपलाय का? बोला की. देव जर झोपला तर आपण जागे राहू. कीर्तन नाही, भजन नाही, काहीच राहणार नाही. पण संत महात्म्यांनी मात्र देवाला जाग केलं आणि त्या देवाला जाग करण्याच्या अनुभूतीतून तुम्हा आम्हाला मात्र जाग केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. उठा जागे वारे आता,
संत महात्म्यांनी मात्र तुम्हा आम्हाला जाग केलं, पण आपण जाग झालो आणि काय केलं? उठल्या कळलंच असं, ते केल्याशिवाय काही लोकांना काहीच होत नाही. एवढे नाही कळलं? जेवण करून जा, दणदणीत जेवण करून जा विठ्ठल. उठून संत महात्म्याने तुम्हा आम्हाला काय करायचं सांगितलं असेल, देवाचं स्मरण करा. परिणाम जन्म मरणाचं तुम्हाला दुःख आहे ना, त्या दुःखातून तुम्ही बाजूला होता. पण महाराज आमच्या पाठीमाग सकाळपासून रात्री झोपेत जाईपर्यंत नित्य उठून या खावयाची चिंता. काय आता खावं, उद्या काय खावं, परवा काय खावं, याच्यामध्ये आयुष्य आमचं निघून चाललंय. पण महाराज आम्ही ना उठून तुम्ही सांगता देवाचं स्मरण करा, देवाचं स्मरण करा, पण आमच्या जीवनामध्ये नेमकं असं काय होणार आहे? बाबा हो, तुमच्या जीवनामध्ये काळाचा काळवश पाठीमागे लागणार आहे आणि त्याच्या हातामधून तुम्हाला कोणीच सोडवणार नाही. एक वाक्य सांगतो, जर देवाचं नामस्मरण जर चांगलं केलं ना, ऐका, देवाचं नामस्मरण जर चांगलं केलं ना, तर शेवटच्या काळामध्ये मरण चांगलंच येणार. पण अगोदर नामस्मरणाची जोड द्यावी लागेल. पण ऐका, तेच नामस्मरण संत महात्म्यांच्या पंक्तीला घडतंय. पण महाराज सगळं ठीक आहे हो, पण या काळाच्या काळामधून आम्हाला सोडवणार कोण? महाराजांनी सांगितलं, बाबा हो, पडला ना संसारामध्ये, कर्म धर्म संयोगाने तुम्ही संसारामध्ये पडलाय, पण एक काम करा, आता आहे त्या संसारामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो, उठा आणि जागे व्हा. आणि परिणाम काय करा महाराज? जागही हो, आम्ही उठूनही उभे राहू. पण करावं काय? महाराजांनी सांगितलं, शरण जाऊ दारा पांडुरंगा, पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं, बाबा हो, शरण जाऊ दारा पांडुरंगा, आली या संसारा, उठा वेग करा आणि शरण जाऊ दारा पांडुरंगा. काही अभंगाचं जर आपण मार्मिकतेने जर चिंतन केलं तर काही आमच्या तुकोबरायचे अभंग तुम्हाला मला पाहायला दिसतात. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. इथं महाराज म्हणतात हळूहळू चाला आणि इथं म्हणतात उठा वेग करा. करावी तातडी परमार्थाची, जर तातडी परमार्थाची करावी
संसाराला जो मनुष्य आला त्याने उठावं, वेग करावं आणि देवाला शरण जावं. पण महाराज, आमच्या जीवनामध्ये आम्ही वेग का करावा आणि का देवाची शरणागती करावी? ऐका, जीव म्हणून तुम्ही जन्माला आलात ना, इथंच तुम्ही मोठी चूक केली. काय बोलता महाराज? अहो, नरदेह निधान लागली हाती, उत्तम मध्यम सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या आणि जीव म्हणून आम्ही जन्माला आलो, आमची चूक झाली. हो हो, जीव खाणीमध्ये तुम्ही जन्माला आला, तुमची भली मोठी चूक झाली. देवाने विचार करून तुम्हाला जन्माला घातलं. कशासाठी? कुणीतरी माझं भजन करावं, कुणीतरी माझं पूजन करावं, कुणीतरी माझं नामसंकीर्तन करावं म्हणून देवाने तुम्हाला जन्माला घातलं. पण परिणाम, ज्या देवाने तुम्हाला जन्म दिला त्याच देवाला तुम्ही विसरले आणि कशाच्या नादात? संसाराच्या नादाला लागले आणि तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या शरीराचं, तुम्ही तुमच्या कायेत देहाचं तुम्ही तुमचं वाटोळं करून घेतलं. महाराज, आमच्या जीवनामध्ये इतकं दुःख भरलंय. आम्ही वर्ष श्राद्धाला गेलो तरी आमच्या जीवनात दुःख आहे. एखाद्याच्या वाढदिवसाला जरी गेलो तरी आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. एखाद्याच्या लग्न कार्याला गेलो तरी आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी असं आमच्या जीवनामध्ये तुम्ही साधन करून द्या. महाराजांनी सांगितलं, बाबा, आली या संसारा, उठा वेग करा. तुमच्या जीवनातली कोणती तरी गोष्ट हरवली म्हणून तुमच्या जीवनामध्ये दुःख आले. हरवली? माझा रुमाल माझ्याकडे, माझा मोबाईल माझ्याकडे. आमच्या जीवनातलं काय हरवलंय? महाराजांनी सांगितलं, हरवलेली जर वस्तू तुम्हाला मिळवायची असेल तर संत महात्म्यांना जवळ करा. ज्ञानोबराय बोलतात, हरपले आपण पे पहावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. हरवलेलं अज्ञान, हरवलेलं ज्ञान जर तुम्हाला पुन्हा प्राप्त करायचं असेल तर संत महात्म्यांची चरित्र ऐका, देवांची कथा कीर्तन ऐका, देवाचं नामस्मरण करा. यातूनच काळाच्या हातातून तुमची सुटका होईल आणि देव मात्र तुम्हाला जवळ करील. म्हणून आली या संसारा, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. मला संतांना शरण जाणं ठीक आहे हो, देवाला शरण जाणं सुखाचं नाही ना. संत महात्म्यांच्या दरबारामध्ये कुणीही या, कसंही या, संत महात्मे त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. भलते या भावे शरण जाता भेटी आणि पाळी तसे तुटे जन्म व्याधी. कोण आहेत माझे संत? न पाही याते मुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. संत महात्मे जन्म मरणाच्या दुःखातून सोडवतील, किंबहुना यातनेतून सोडवतील. पण देवाचा मात्र न्याय घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी. तर देवाच्या दरबारामध्ये न्याय नाही, मग आम्ही मात्र तो न्याय मागावा पुढे. अरे राजा, देवाच्या दरबारामध्ये खरंच न्याय नाही हो. म्हणून आमच्या संत जनाबाई महात्म्यांनी देवाच्या दारामध्ये गेल्या देवाला जबाब विचारला. आपण घरच्या पोराला जबाब विचारू शकत नाही या काळात, बोला की नाही विचारू शकत. पण आमच्या जनाबाई महाराजांनी देवाला जबाब विचारला. काय देवा? पुण्यवंत पातळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. देवा, धुंद झाला तुझा दरबार. तुझ्या दरबारामध्ये न्याय नाही. देवाला डायरेक्ट बोलावं. अहो, देवाला म्हणजे तुकोबर आहे, बोले हे देवा, आम्ही तुला जवळ करणार नाही, तू आम्हाला जवळ कर, तेव्हा तुझं महत्व वाढेल. चाले दंडवत घाले नारायणा, आपुल्या कल्याणाला गुनिया. देवा, तुझं जर तुला कल्याण करून घ्यायचं असेल, आम्हाला तू दंडवत घाल. आपण देवाला म्हणूया असं, त्या दंडवताने देव तुम्हाला आम्हाला ठोकून काढेल. नुसतं ठोकून नाही, दणादण ठोकून काढेल. पण आपल्याला मात्र काय देव जवळ करणार नाही.
पण संत महात्म्यांच्या अनुषंगाने जर आपण देवापर्यंत पोहोचलो तर निश्चित स्वरूपाने देव आपल्याला जवळ करेल आणि जन्म मरणाचं दुःख आपल्याला बाजूला करेल. म्हणून राजा हो, संतांच्या संगतीने का होईना देवाला आपलंस करा. आले या संसारात उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आता शरण जायचं म्हटलं तर आवडे देवाशी तो ऐका प्रकार. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, एवढं आम्हाला जमणार आहे बाई. गळ्यामध्ये माळ घालून देवाची सेवा अजिबात जमणार नाही. देव आम्हाला कसं जवळ करेल हे आम्हाला सांगा. मी थोडस उलट बोलतो अलीकडच्या काळामध्ये, तसं मी कधीच बोलत नाही पण बोलावं लागतंय. मी एक सांगत असतो, गळ्यामध्ये माळा घालूच नका, आळंदी पंढरीची वारी अजिबात करू नका, कपाळाला गंध अजिबात लावू नका, काहीच तुम्ही करू नका. तुम्हाला जर संत व्हायचं असेल ना तर संतही होता येतोय हो. जर तुम्हाला देव व्हायचं असेल ना तुम्हाला देवही होता येतोय हो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. ज्ञानोबा बोलतात, सर्व घटे राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी, तैसा हृदयामध्ये राम, असता सर्व सुखाचा आराम. काहीही करा, तुम्हाला देव होण्याची जर प्रतिज्ञा केली तर तुम्हाला देव होता येईल. तुम्हाला संत जर व्हायचं ठरवलं तुम्ही संतही होता. नका माळा घालू नका, आळंदी पंढरीची वारी करू. माफी मागून बोलतोय, उगा एवढं टेप करावं व्हायरल करावं असल्यातलं नाही. पुढं ऐका, पुढं ऐका. काही जरी तुम्हाला होतं नाही आलं तरी चालेल, पण ऐका, माणूस म्हणून जर या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही जन्माला आला असेल ना तर चांगलं माणूस बनण्याचा प्रयत्न करा. देव तुम्हाला जवळ केल्याशिवाय राहणार नाही. माझ्या साने गुरुजींनी काय केलं, जगाला प्रेमाचा अनुभव शिकवला आणि जगामध्ये मात्र प्रेमाची अनुभूती तयार केली. खरा तो एकचे शेजारचे बांध कोरावे. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? अजिबात नाही हो, अजिबात नाही. एकचे धर्म जगाला प्रेम पाले. प्रेम राहिले होय. सकाराम बसणार आला तर तुकाराम म्हणतो मी टाळ ठेवतो घरी जातो. ओय सकाराम, घेतले नाही आमच्याकडले. काय महाराज, सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये पडझड आहे, पण सगळ्यात जास्त पडझड पुढे असेल ती वारकरी संप्रदाय. का बरं? एवढे संघ निघाले, एवढ्या संघटना निघाल्या, एका एका माणसाकडे एका नाही 5-5 संघटनेचे कागद आहेत. जर सगळ्या संघटनांनी ठरवलं या दिवशी आमची मीटिंग घ्यायची तर एका माणसाकडे जर 5 संघटनेचे कागद असेल तर त्यांनी जावं पुढं. बंडातात्या महाराज पंढरपूरच्या वारीच्या बद्दल बोलले होते. वारकरी एकत्र नाही त्याचं एकमेव कारण संघटना तयार केल्या, पण संघटनेसारखं ती लोक राहत नाही. एक किंवा 4 कागदाच्या संघटना तयार करतो. कसे आपण संघटित हो? म्हणून ऐका, संघटित व्हा, देवाला आपलंसं करा. 4 लोकांना आपलंसं करून घेण्यापेक्षा देवाला आपलंसं करा. आमचे कदम माऊली महाराज सहज बोलतात. माऊली म्हणतात, मी एक जणाला म्हणलं दुर्बीण घेऊन ये, हा गावच्या बाहेर गेला गुरुविनीला घेऊन आला. असली चौकात काय कामाची? म्हणून महाराज देवाला आपलंसं करा, परिणाम जन्म मरणाचं दुःख देव बाजूला करेल. म्हणून आले या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. पण देवाला शरण गेल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय होणार? महाराजांनी सांगितलं, बाबा तुमच्या जीवनामध्ये लाभच लाभ होणार. कारण ज्या देहावरती तुम्ही माया ममत्व कर्तव्य दाखवताय ना तो देहही तुमचा नाही. ज्या धनावरती तुम्ही तुमचं प्रेम माया मोह ममता दाखवता ते धनही तुमचं नाही. मग कोणाचं आहे? महाराजांनी सांगितलं, बाबा हो, धन हे काळाचे, देह हे काळाचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे. देह हे काळाचे, धन कुबेराचे.
धनाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे? काय आहे हो तुमचं? महाराज एवढा मोठा बंगला, माझा गाडी, माझी बायका, माझ्या नाही बरं देवाचा सगळं माझं आहे हो. शास्त्रकार बोलतात काहीच तुमचं नाही. संत महात्मे सांगतात तर तुमचं आमचं काय? धन ज्या धनावरती तुम्ही आपण प्रेम करतो ते धन सुद्धा आपलं नाही. शास्त्रकार बोलतात धनाने माया गृहद्वार रचना श्मशाने देह चिताया परलोक मार्गे आणि कर्मानुगो गच्छति जीव एकहा. गोगच्छति म्हणजे जाणे, जावं मात्र एकट्यालाच लागतं. पण मला असं कधी आतापर्यंत ऐकायला मिळालं का? भला मोठा सोन्या मारुती गळ्यामध्ये हिंडत होतो, घालत होतो. सोन्या मारुती मरण पावला आणि त्याची मुलगी ओय बाबा उठा, ओय मम्मी उठा. आणि आई जर जागी झाली तिला म्हटले चल येतेस का माझ्यासोबत? जाईल होय, हो जाईल होय. नाही ना मला, देहही आपला नाही, धनही आपलं नाही. मग आहे कुणाचं? देह हे काळाचे, धन कुबेराचे. कधी तुम्हाला काळ तुमच्यावरती झडप टाकेल आतापर्यंत कुणाला सांगता आलं नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. जाणार आहे देह, जाणार जाणार देह, जाणार त्याशी काळोबा खाना. पण ऐका, कधी कुणाला कसा काळ खाईल हे कधी कुणाला आतापर्यंत सांगता आलं नाही. पण बाबा हो, देह हे काळाचे, धन कुबेराचे. जे धन कमावण्यासाठी आपण तुम्ही माझं 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 म्हणतो, त्या धनाच्या पाठीमागे शास्त्रकारांनी 12 प्रकारचे अनर्थ सांगितले आहेत. कधी आपण डोंगरेजी महाराजांचं श्रीमद भागवत जर वाचलं तर त्याच्या पाठीमागं, धनाच्या पाठीमागं 12 प्रकारचे अनर्थ सांगितले. पण मग तुम्ही आपण धन कमवावं, पण कसं? महाराज बोलतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे विच करी. धन कमवावं, पण ऐका बरं, इतकं धन कमवा, इतकं धन कमवा, पण त्या धनामध्ये कुणाच्याही तळतळीटा एकही रुपया नसावा, एवढं धन कमवा. पण ऐका, नुसतं धनही कमवून चालणार नाही. कुठेतरी आपण संतांची जर पंगत असली तर तिथं दान दक्षिणा द्यावी. कुठं नामसंकीर्तन असेल तर तिथं 4 पैसे दान करावं. एखादी गोशाळा असेल तिच्यासाठी दान धर्म करावं. काय लोकांचा भ्रम झालाय मला, ताक नाही बापाला, लाडू घालतोय लोकाला. काय लोकांचा भ्रम झालाय मला, अवघड काम आहे. ग्रामस्थांचा जर सप्ताह निघाला तर वर्गणी द्यायची किती? 100 रुपये. आणि हिशोब मागायला तर सगळ्यात पुढं. अरे तू वर्गणी 100 रुपये दिली आणि हिशोब तू मागतो 1 लाखाचा? नाही ना बाबा, मेळ बसणार. पण ऐका, जितकं काही तुम्ही धन कमवाल त्यातला एखादा का होईना वाटा माझ्या कृष्ण परमात्म्याच्या सेवेसाठी घालवा. मला जे वाजवणं सुखाचं आहे वय, हे गाणं सुखाचं आहे. काय लोकांचे कंठ बेजार झाले पण कंठातून राम नीट निघाला. पण या लोकांनी महाराज एक एक स्वर जागेवरती आणण्यासाठी पाठ 3 वाजता उठावं, पेटीच्या बटनांचा रियाज करावा आणि ते भूषण आपल्या कंठामध्ये अतृप्ततेने लोकांना तृप्त करावं. पखावाज वाजवणं सुखाचं आहे का महाराज? एवढी मोठी कणिक लावावी, 3 वाजता पहाटे उठावं आणि सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत रियाज करून घ्यावा. महाराजांच्या क्लासला कधीतरी भेट द्या. नुसते महाराज एकटे रियाज करत नाहीत, समोर 10 ते 15 पोरं उभी बसलेली असतात. स्वतः 3 वाजता रियाजाला बसावं दुपारी आणि रात्री 8 साडेआठ पर्यंत रियाज करावा.
तेव्हा कुठंतरी ही मृदुंगाची चांगली अक्षर तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळतात आणि आपली लोक म्हणतात आपलाच बो आहे ना जाऊ दे ना पाचशेत अरे पाचशेत आता गाडी आमची 500 पर्यंत जाणार नाही काय तू 500 आम्हाला करतो हा तळमळीचा भाग आहे आणि आपण आपल्या लोकांना बोलावं दादा कारण आपली माती आपली माणसं आणि आपल्याच मातीत आपल्याच लोकांना गाडूही नका दाबूही नका धन किती कमवा एक माणूस निस्ताच करायचा धन 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 त्याचं निधन झालं पण धन काही मिळालं नाही एवढं धन माणसाने कमवा पण कुठंतरी साधू संतांच्या सेवेसाठी घालवा 100 रुपये कमवले ना संसारासाठी घरदारासाठी 90 रुपये लावा पण देवासाठी मात्र 10 रुपये तुम्ही लावा त्या 10 रुपयाचे देव कधी तुमच्या खिशामध्ये 10,000 करणार हे तुमचं तुम्हाला सांगता येणार नाही म्हणून देह हे काळाचे धन कुबेराचे हे जे मनुष्याचे काय आहे काहीच नाही मनुष्याचं फक्त एक आहे सरते शेवटी जर परमेश्वराचं मुखामध्ये नाम जर आलं तर ते नामस्मरणाची जोड मात्र तुमच्या सोबत येणार बाकी काहीच येणार नाही म्हणून सगळ्यांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने परमेश्वराचं नामस्मरण करा आतापर्यंत इतकं भजन झाले पण काही लोक देवा बहुतेक नाराज असतील एवढा मोठा कोरोनाचा काळ होऊन गेला एवढं मोठं लॉकडाऊन पडलं एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामध्ये देवाने आम्हाला काय ठेवलं म्हणून देवावरती जर नाराज असाल किंवा नसाल म्हणून देवाचं भजन करा सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा आणि मुखाने माझ्या कृष्ण परमात्म्याचं भजन करा Come on.